हाय हॅलो नमस्ते सर्वांना. कशा आहेत सगळे. नवीन असा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि देवपूजा झालेली आहे आमची. आता आज लवकर सगळं देवपूजा वगैरे आवरली आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा असल्यामुळे लवकर सगळं आवरलेलं आहे. अजून अंधारच आहे. तर आज आहे मकर संक्रांती. तर त्यामुळे आज बनवलेल्या आहेत पुरणाच्या पोळ्या बनवायला चालू आहेत. तोपर्यंत आपण गप्पा मारूयात. तर चला तर मग मैत्रिणींनो, संक्रांतीबद्दल काय माहिती आहे थोडीशी आपण जाणून घेऊया. संक्रांत का साजरी केली जाते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या ब्रीदवाक्याने सुरू होणारा इंग्रजी नवीन वर्षातला हिंदूंचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हा सण. मकर संक्रांती या शब्दाचा अर्थ काय, तर सूर्याने मकर या राशीमध्ये केलेला प्रवेश म्हणजे मकर संक्रांत. सूर्य हा वर्षामध्ये 12 राशींमध्ये प्रवेश करत असतो, त्याच्यामुळे महिन्यालाही संक्रांत येतच असते. पण मकर राशीमध्ये प्रवेश करण्याला फार महत्व आहे, कारण सूर्य दक्षिणाय सोडून उत्तरायण मध्ये प्रवेश करतात. तर आपण संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे वाक्य का म्हणतो याचा आपण धार्मिक कारण ऐकूयात. तर सूर्यदेव आणि शनिदेव, मकर राशीचे गुरु शनिदेव यांच्यामध्ये अगदी टोकाचे मतभेद आहेत. सूर्य आणि शनी हे एकमेकांचे अगदी कट्टर विरोधक ग्रह म्हणून ओळखले जातात, हे आपल्याला तर माहितीच आहे. परंतु त्यांच्यामध्ये पिता आणि पुत्राचे असं नातं आहे. तर या दिवशी सूर्यदेव हे मकर राशीमध्ये प्रवेश करतात. मकर हे शनिदेवाचे घर आहे, त्याच्यामध्ये शनिदेवाच्या घरात सूर्यदेव प्रवेश करतात. याचा अर्थ असा की सर्व प्रकारचे मतभेद बाजूला ठेवून ते आपल्या पुत्राच्या घरी जातात. यातून आपल्याला अशी शिकवण मिळते की कोणत्याही प्रकारचे मतभेद असतील, वादविवाद असतील तर ते बाजूला ठेवून संक्रांतीच्या दिवसापासून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणून आपण नवीन सुरुवात करू शकतो. तर तिळगुळ खाण्यामागचं शास्त्रीय कारण देखील आहे. तीळ हे विशेषतः गरम असतात. आपल्या शरीरात उष्णता टिकून राहण्याचं काम तिळामुळे होते आणि तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात असते. गुळाचा उपयोग देखील कॅल्शियम आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी होतो. तर या बदलत्या वातावरणात, थंडीच्या वातावरणात शरीरातली उष्णता टिकून राहण्यासाठी तिळगुळाचे सेवन केले जाते. तसेच इतिहासात देखील मकर संक्रांती दिवशी बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. जसं की महाभारतातले पितामह भीष्म हे याच मकर संक्रांतीची वाट पाहत 6 महिने बाणाच्या शय्येवर झोपून होते. हा दिवस आला आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांसमोर आपला प्राण सोडला. अशीच थोडीशी माहिती मी घेतली, ऐकली आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर इकडे मी एका गॅसवर येळवण्याच्या आमटीची तयारी केलेली आहे आणि दुसरीकडे तवा ठेवलाय. तर मी पुरण गाळून घेते. तर एकीकडे मी पुरण गाळून घेतीये, दुसरीकडे येळवण्याची आमटी तयार होतीये. सकाळी सकाळी टिफिनची घाई असल्यामुळे लवकर करायला लागतं. काय मध्येच बाकीची कामं असतात, हे दे ते दे. आता जिजा झोपली म्हणून, नाहीतर जिजाची मध्ये खूप लुडबुड असते. तिला जे काय मम्मा करते तेच करायचं असतं, त्याच्यामुळे ती झोपली तोपर्यंत मी लवकर आवरून घेते. All I want
भांडी किचन वाटा आवरून घेतला. आता थोडासा रिलॅक्स होण्यासाठी चहा घ्यावा म्हणलं. चहा एकीकडे चहा ठेवला आहे आणि जिजा उठलेली आहे तिच्यासाठी नाश्त्यालाही बनवायला चालू आहे. तर चहा ठेवला तोपर्यंत मी बाहेर आली. तुळशीला पाणी घालायचं राहिलं होतं आणि रांगोळी वगैरे राहिली होती बाहेरचं. तर रांगोळी काढून झालेली आहे. भजी आणि पापड बनवायचे राहिले आहेत. ते सगळ्यात शेवटी बनवण्यासाठी ठेवले होते मी, जेव्हा नैवेद्य दाखवायचे तेव्हा गरम गरम बनवण्यासाठी. तर मी इकडे भजीची तयारी करून घेते. एका पातेल्यात घेतलेलं आहे बेसन, त्याच्यामध्ये 2 छोटेसे कांदे उभे कट करून घेते, 1 मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. भजी माझ्यापुरतेच बनवायचे होते त्याच्यामुळे मी थोडंसं साहित्य घेतलेलं आहे आणि तिखट करायचे नव्हते त्याच्यामुळे मी मिरची कट करून टाकते. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि चिमूटभर असा ओवा आणि सोडा. तर मस्त असं मिश्रण हलवूयात आणि साईडला ठेवून देऊयात. पापड तळून घेते, त्याच्यानंतर आपण भजी सोडून घेऊयात. भजी आणि पापड बनवून झाल्यानंतर आपण नैवेद्याचं ताट तयार करून नैवेद्य दाखवून घेणार आहे आणि मग मी तयार होणार आहे. तर 11:30 पावणे 12 झालेले आहेत. पूजा करून नैवेद्य दाखवून झालेला आहे. तर आता मी आवरावरी करून पूजेसाठी निघालेली आहे. इथेच आमच्याजवळ 2 मंदिर आहेत. एक महालक्ष्मीचं देवी आईचं मंदिर आहे आणि दुसरं म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. हे खूप लांब आहे त्याच्यामुळे बराच वेळ लागणार आहे. तर आता मी खाली आलेली आहे. आता प्रत्येक जणीला आवाज देत, प्रत्येक जणीला सोबत घेत आम्ही निघालो. चला ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी. तर आम्ही असा ग्रुप करूनच प्रत्येक सणाला मंदिरात वगैरे जात असतो. अजून बऱ्याचशा मिसिंग आहेत, काही जाऊन आल्या आहेत, काही दुसरीकडे गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे आहेत तेवढ्या निघालो आहेत. आता चला, बरंच चालायचं होतं, ऊनही भरपूर होतं त्याच्यामुळे आलो आहोत मंदिरात. तर अशा प्रकारे मंदिरं सणांच्या दिवशी बंद करून ठेवली जातात. बाहेर जे काही ववसायचं वगैरे आहे ते बाहेरूनच ववसायला लागतं, कारण मूर्त्यांना देखील आपण नैवेद्य वगैरे ठेवतो, जे काही फळभाज्या वगैरे असतात, त्याच्यामुळे बऱ्याच तिकडं त्या परिसरात घाण होते आणि वास वगैरे येतो. त्याच्यामुळे मंदिरं बंद केली जातात. मंदिराच्या बाहेरच जे काही असेल ते पूजा करून घेतली जाते. तर अशा प्रकारे आम्ही बाहेरच वोसून घेतलं. देवाला ववसून झालेला आहे. आता एकमेकीला ववसायचं चालू आहे. इकडे फोटो काढणं चालू आहे, ववसणं देखील चालू आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने ववसत आहे. छान असा सगळेजण एकत्र येण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत आणि वटपौर्णिमा. या जास्तीत जास्त महिला या 2 सणांना छान असं तयार होऊन स्वतःसाठी वेळ देऊन घराबाहेर पूजेसाठी पडतात आणि एकत्र येतात, गप्पा गोष्टी होतात, फोटो वगैरे होतात, रील्स बनवतात. खूप छान वाटतं. तेवढंच
रोजच्या कामातून थोडासा विरंगुळा म्हणून महिलांसाठी हे छान असे सण आले की सण जवळ येतात. सगळ्या महिलांची प्रत्येकाचीच घाई गडबड असते. काय बनवायचं, काय करायचं, काय वाणासाठी आणायचं, काय वाण म्हणून आपण मैत्रिणींना द्यायचं. तर तुम्ही काय वाण आणलाय हे मला कमेंटमध्ये सांगा. तर आमच्याकडे अशा प्रकारे भांगेमध्ये कुंकू भरलं जातं आणि त्याच्यामध्ये तीळ तांदूळांनी भांग जो असतो तो भरला जातो. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग देखील खूप इंटरेस्टिंग असणार आहे. याचा पार्ट 2 उद्या येईल. तर सर्वांना बाय बाय.